बीडीसीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शिवलीलामृत अध्याय 11वा महानंदाख्यान, रुद्रानुष्ठानाचे फळ, सुधर्मतारक कथा, वैभवप्राप्ती, गंडांतर शमन तसेच कल्पवृक्षाप्रमाणे फळ देणारा हा अध्याय आहे. श्री गणेशाय नमः. पूर्वी काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा होता. त्याच्या पुत्राचे नाव सुधर्म व त्याच्या प्रधान पुत्राचे नाव होते तारक. दोघेही जन्मतः शिवभक्त वैराग्य संपन्न होते. अशा परिस्थितीत आपल्यानंतर या राज्याचे काय होणार अशी राजाला चिंता होती. एकदा त्यांचे कुलगुरू पराशर ऋषी राजाकडे आले. राजाने त्या मुलांविषयी विचारले असता हे दोघे शिवभक्त का झाले याबद्दल एक कथा ऋषी पराशरांनी सांगितली. काश्मीर देशात नंदीग्रामात महानंदा नावाची अत्यंत सुंदर, अतिशय श्रीमंत, दानशूर व शिवभक्त गणिका होती. 3 दिवस पतिव्रते सांभाळत असे. तिने कोंबडा व माकड पाळलेले होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले होते. त्यांना ती भस्म लावत असे व शिवपुराण ऐकवत असे. एके दिवशी भगवान शिवशंकर महानंदीची परीक्षा घेण्यासाठी सौदागराचे रूप धारण करून आले. महानंदीने त्यांचे स्वागत केले. सौदागराने तिला एक दिव्य कंकण दिले. सौदागराने एक दिव्य लिंग महानंदीला दिले व याचे प्राणपणाने रक्षण कर. हे शिवलिंग माझे प्रत्यक्ष प्राण आहेत असे सांगितले. रात्री नृत्यशाळेला आग लागली. घाबरलेल्या महानंदाने कुकुट मर्कट यांना सोडून दिले. सर्व शाळा जळून भस्म झाली. शिवलिंग अग्नीत भस्म झाले. म्हणून सौदागराने ओम नमः शिवाय म्हणून अग्नीत उडी मारली. त्यामुळे दुःखी झालेल्या महानंदेने सर्व काही दान करून सती जाण्याचा निश्चय केला व ओम नमः शिवाय म्हणून अग्नीत उडी मारली. परंतु त्याच क्षणी अग्नीत शिवशंकर प्रगट झाले. सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळमोळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्तांते. माथा चटांचा भार तृती नेत्री वैश्वानर. श्री झुळझुळ वाहेनीर भयंकर महाजोगी. चंद्रकळा त्याचे श्री नीळकंठ खटवांगधारी. भस्मचिरेल शरीरे गजचर्म पांघुरला. नेसलाशे व्याघ्रांबर. गळा मनुष्यमंडांचे हार. सर्वांगी विष्टित फणीवर दशभुजा मिरविती. व त्यांनी महानंदेला दर्शन दिले. प्रसन्न झालेल्या महादेवांनी महानंदेच्या इच्छाप्रमाणे तिच्या संपूर्ण नगराचा उद्धार केला. सर्वांना शिवलोक प्राप्ती झाली. महानंदेचे कुटमर्कट पूर्वपुण्याईने सुधर्म व तारक म्हणून जन्मास आले असे ऋषी पराशरांनी सांगितले. सुधर्म अल्पायुषी होता, परंतु ऋषी पराशरांच्या सांगण्यानुसार 10,000 रुद्रावर्तांनी रुद्रानुष्ठान केले. त्यामुळे गंडांतर गेले. त्याला 10,000 वर्ष आयुष्य मिळाले. या 11व्या अध्यायाच्या श्रवणाने पठणाने गंडांतर जाते. सर्व इच्छा पूर्ण होतात. हा अध्याय म्हणजे कल्पवृक्षच आहे. ज्याप्रमाणे महादेव यांची कृपा महानंदा, भद्रसेन, सुधर्म यांच्यावर झाली तशीच तुम्हा आम्हावर हो हीच शिवचरणी प्रार्थना. हर हर महादेव. बीडीसीला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद. हर हर महादेव.